नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा कोणता फंड आहे ज्याच्यामध्ये फक्त महिन्याला ₹1000 भरायचे आहेत आणि आपल्याला 2 करोड रुपये मिळणार आहेत. तर हो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच फंड सांगणार आहे जो तुमच्या महिन्याच्या ₹1000चे 2 करोड रुपये करून दाखवणार आहे आणि हे सर्व मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि रिअलिस्टिक व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी भारतातल्या टॉप म्युच्युअल फंड कंपनीजबद्दल सांगतो, ज्यांना आपण AMCs असं म्हणतो, असेट मॅनेजमेंट कंपनी. या आहेत भारतातल्या टॉप 10 AMCs. त्याचबरोबर ह्या किती करोड मॅनेज करतायत तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. यामध्ये पहिली AMC जी आहे SBI म्युच्युअल फंड, जी 7 लाख करोड मॅनेज करते आणि याच SBI म्युच्युअल फंडचा आज आपण एक फंड पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला ₹1000 महिन्याला भरून 2 करोड रुपये मिळणार आहेत. तर या फंडचं नाव आहे SBI स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन आणि या फंडची फंड व्हॅल्यू आहे 23,700 करोड रुपये. एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला रिटर्न देणार आहे 27%, 2 वर्षामध्ये 18%, 3 वर्षामध्ये 27%, 5 वर्षामध्ये 25%. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फंडबद्दल डिटेल पाहणार आहोत की कशा प्रकारे हा फंड काम करतो आणि कशा प्रकारे हा फंड तुम्हाला रिटर्न देणार आहे, तुमचे पैसे कसे वाढवणार आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला जाऊयात आपण कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. यासाठी जायचं आहे तुम्हाला गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला SBI म्युच्युअल फंड असं टाईप करा. टाईप केल्यानंतर सर्चमध्ये पहिला SBI म्युच्युअल फंड SBIMF.com ही वेबसाईट सुरू होईल. वेबसाईटवरती आल्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला ज्या फंडबद्दलची माहिती हवी आहे त्या फंडचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. आता मी ऑलरेडी इथे सर्च केलेलं आहे, तर आपण डायरेक्टली इथे येऊयात. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या फंडची फंड व्हॅल्यू आहे 23,700 करोड रुपये आणि हा कधी आलेला आहे? 9 सप्टेंबर 2009 हा फंड आलेला आहे. याची NAV किती आहे? 146 रुपये. आता मी एका वर्षाचा रिटर्न तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक वर्षापूर्वी 16 जानेवारीला याचा NAV होता 112 रुपये. म्हणजे एक युनिट जर मी परचेस केला तर 112 रुपयाला मिळणार. जसं आपण एक शेअर्स विकत घेतो शेअर मार्केटमधनं, तसं म्युच्युअल फंडमधनं एक युनिट परचेस केलं जातं. तर त्यावेळेस 16 जानेवारीला 112 रुपये त्याची प्राईस होती आणि आज त्याच एक युनिटची प्राईस किती आहे? 146 रुपये. म्हणजे तुमच्या 112चे 146 रुपये झाले. म्हणजे मार्केट तिकडे वर हो खाली हो कसं पण हो, मला काही जास्त फरक पडला नाही. मला किती मिळाले? 146 रुपये. आणि इथे जेव्हा 112 रुपयाला घेतला त्यावेळेस ह्या 112चे कमीत कमी मार्केट किती पण खाली जाऊ देत, माझे किती रुपये झाले? 106 रुपये कमीत कमी गेले. याच्यापेक्षा तो खाली गेला नाही. आणि त्यानंतर जो वरती मार्केट जसं जसं मार्केट वर जाऊ किंवा खाली होऊ, माझी याची प्राईस वाढतच गेली. हे एका वर्षाचं सांगतोय मी. जर तुम्ही 5 वर्षासाठी घेतलात, 5 वर्षाचं एक्झाम्पल मी घेतो, तर काय होते पहा. 5 वर्षापूर्वी 2019मध्ये किती होती? 53 रुपये व्हॅल्यू होती. नंतर जेव्हा कोविड आला त्यावेळी 40 रुपये झाली. पण नंतर जर तुम्ही पाहिलं तर हा वाढतच गेला. कुठेही 53 रुपयापेक्षा खाली गेला नाही NAV. यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती 5 वर्षाचा हा ग्राफ आहे, 5 वर्षापेक्षा जास्तचा नाही आहे. पण जर तुम्ही वेगळ्या ग्रोची ही वेबसाईट आहे grow.com, SBI स्मॉल कॅप फंड, जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे तेव्हापासूनचा हा ग्राफ आहे आणि हा ग्राफ पहा कंटिन्युअसली वरती आहे. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये फंड लॉन्च होतो त्यावेळेस त्याची फंड व्हॅल्यू किंवा त्याचा NAV जो आहे तो असतो 10 रुपये. 10 रुपयापासून एकदाही 10 रुपयाच्या खाली गेलेला नाही आहे तो. 10 रुपयापासून वरच आहे आणि आज तो 146 रुपये आहे. हा फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, कशा प्रकारे त्याची इन्व्हेस्टमेंट होते ते पाहूयात. पण ते पाहण्या अगोदर हा फंड कोण मॅनेज करतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर आता मी इथे ही कंपनीची वेबसाईट आहे SBI म्युच्युअल फंड आणि त्याच वेबसाईटवरती आपण ह्या डिटेल्स पाहतोय. हा फंड मॅनेज करतायत R श्रीनिवासन आणि ज्यांच्याकडे टोटल एक्सपिरियन्स आहे 26 वर्षाचा. एवढा एक्सपिरियन्स यांच्याकडे आहे वेगवेगळ्या टाईपचे फंड मॅनेज करण्याचा. आणि हा एकच फंड हे मॅनेज करत नाही आहेत, तर याच्यापेक्षा जास्त फंड ते मॅनेज करत आहेत. मोर फंडवरती गेलात तर तुम्ही ते मॅनेज करत असलेले वेगवेगळे फंड पण तुम्हाला पाहायला मिळतील. हा जो फंड येतो तो व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतो. त्यानंतर आपण पाहूयात पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता, म्हणजे जसं मी SBI स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, तर हे इन्व्हेस्ट केलेले पैसे ते कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याबद्दलचा हा ब्रेकअप आहे.
तर इथे टॉप होल्डिंग आहे आणि सेक्टर वाईज ॲलोकेशन आहे. तर आता मी इथे टॉप होल्डिंग पाहूयात. ब्लू स्टार, फिनोलेक्स, चॅलेट, त्यानंतर कल्पतरू प्रोजेक्ट या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सेक्टर वाईज पाहायचं आहे तर सेक्टर वाईज इथे तुम्हाला ॲलोकेशन मिळेल. आता हे थोडंसं लहान आहे, त्यामुळे मी यांचं एक डॉक्युमेंट डाउनलोड केलेलं आहे, त्याच्यावरती आपण जाऊयात आणि त्याच्यावर आपण पाहूयात. तर हे आहे त्यांचं डॉक्युमेंट. डॉक्युमेंट्समध्ये गेलात तर इथून तुम्ही ते डाउनलोड करून वाचू शकता व्यवस्थित. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिलेले असतात. पहा, हा फंड कधी अलॉटमेंट कधी झाला आहे, 9 सप्टेंबर 2009 मध्ये आलेला आहे. लास्ट रिपोर्ट ॲज ऑन डिसेंबरपर्यंतचा रिपोर्ट आहे हा पूर्ण. आता हा फंड कोण कोण मॅनेज करतं आहे, कंपनीच्या वेबसाईटवरती एक नाव आहे आर श्रीनिवासन, पण आता प्रदीप केसवान पण आहे, यांचं नाव आहे. आणि हे कधीपासून आले आहेत, डिसेंबर 2023 पासून आलेले आहेत. ही कंपनी कशामध्ये इन्व्हेस्ट करते ते आपण पाहूयात. तर ब्लू स्टार, फिनोलेक्स, चॅलेट, कल्पतरू, SBI, लेमन, सिटी युनियन बँक, CBS बँक, वेदांत फॅशन्स, LIC हाऊसिंग फायनान्स ह्या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत, ज्या स्मॉल कॅप फंड कंपनीज आहेत, स्मॉल कॅप्स आहेत, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत. इथे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनींची पूर्ण नावं दिलेली आहेत. आता हे मला तर समजणार नाही की ह्या कंपनीज काय करतात. म्हणजे आता मी जर इसाब इंडिया लिमिटेड ही कंपनी काय काम करते हे मला माहिती नाही, पण इथे त्यांनी अजून डिटेल्स दिलेले आहेत. इंडस्ट्री वाईज अलोकेशन सांगितलेले आहेत. म्हणजे कॅपिटल गुड बनवणाऱ्या कंपनी किती आहेत, कन्झ्युमर ड्युरेबल बनवणाऱ्या किती आहेत, फायनान्शियल सर्व्हिसेस, कन्झ्युमर सर्व्हिसेस. आता कॅपिटल गुड्स म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात. कन्झ्युमर ड्युरेबल प्रोडक्ट म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातले प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनी. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच बँक किंवा लोन प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. हेल्थकेअर, ऑटोमोबाईल कंपनीज, कन्स्ट्रक्शन या सगळ्या कंपनीजचं बायफर्केशन यांनी दिलेले आहेत, खूप कशा प्रकारे पैसे इन्व्हेस्ट केले जातात. 73% स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केले जातात, मिड कॅपमध्ये 10%, त्यानंतर कॅश आणि इतर जे बॉन्ड्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये 7%, आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्जमध्ये 7%, आणि इतर जे काही आहे ते 0.07%. तर अशा प्रकारचा यांचा पोर्टफोलिओ आहे. हे त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्ही इन डिटेल रीड करू शकता. आता या फंडचा आपण परफॉर्मन्स बघूयात. एका वर्षामध्ये तुम्हाला 25% रिटर्न देतो आहे, 3 वर्षामध्ये 26%, 5 वर्षामध्ये 23%, आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे तेव्हापासून 20%. आणि आपण आशा करूयात की इथून पुढे हा फंड तुम्हाला अशाच प्रकारचे रिटर्न देईल. इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत की जर तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर एका वर्षामध्ये तुमचे 12,500 होणार, 3 वर्षामध्ये तुमचे साधारण 20,000, 5 वर्षामध्ये तुमचे 28,000. आणि या फंडमध्ये जर तुम्ही स्टार्टिंगपासून इन्व्हेस्ट केली असते तर तुम्हाला मिळाले असते 1,42,000, म्हणजे 10,000चे तुमचे 1,42,000 झाले असते या कॅल्क्युलेशन्सनुसार. आता इन डिटेल आपण पाहूयात. 1,000 रुपये जर मी इन्व्हेस्ट करतोय 5 वर्षासाठी आणि आपण 20% कन्सिडर करतोय, माझी इन्व्हेस्टमेंट होते 60,000 रुपये, पण मला मिळणार किती, 1,03,000 रुपये. त्यानंतर हेच जर कॅल्क्युलेशन मी 10 वर्षासाठी कन्सिडर केलं तर 1,000 रुपये मी महिन्याला भरणार 10 वर्षासाठी, 20% रिटर्न कन्सिडर करतोय, 1,20,000 रुपये होतात, मला मिळणार 3,82,000. त्यानंतर जर मी 15 वर्ष SIP सुरू ठेवली तर मला किती रिटर्न मिळतील, तर 1,000 रुपये भरताय तुम्ही 15 वर्षासाठी, 20% रिटर्न कन्सिडर करतोय आपण, 1,80,000 रुपये भरणार, मिळणार किती, 11 लाख रुपये. हे जर 1,000 रुपये 20 वर्षासाठी जर तुम्ही भरलेत, भरणार किती, 2,40,000, मिळणार किती, 31,61,000 रुपये. हेच जर मी पैसे 25 वर्षासाठी भरले तर 1,000 रुपये भरणार 25 वर्षासाठी, 20%च्या रिटर्नने मी भरणार 3 लाख रुपये आणि मला मिळणार 86 lakhs रुपीज. हेच जर मी 30 वर्षासाठी पैसे भरले, म्हणजे 1,000 रुपये भरतोय महिन्याला 30 वर्षासाठी, 20% रिटर्न आपण कन्सिडर करूयात, तर मी भरणार 3,60,000 रुपये आणि मला मिळणार 2,33,000 रुपये. एवढे चांगले रिटर्न हा फंड तुम्हाला देणार आहे. हा फंड जो मी तुम्हाला सांगतोय यामध्ये माझं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. पण जर तुम्ही बिगनर असाल आणि तुम्हाला चांगले पैसे बनवायचे असतील आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा फंड उत्तम आहे, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती लॉंग टर्मसाठी करा. शॉर्ट टर्मसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल
तर ती तुम्ही गोल्डमध्ये करा, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करा किंवा इतर इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता शॉर्ट टर्मसाठी. पण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती लाँग टर्मसाठीच करा. म्हणजे जर तुम्ही ₹1000ची SIP सुरू केलीत आणि 1-2 वर्षानंतर म्हणालात, की माझे पैसे काय वाढतच नाही आहेत, मला रिटर्न काही चांगले मिळतच नाही आहेत, तर तसं नाही आहे. तर या टेबलमध्ये मी तुम्हाला दाखवतो, की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे काम करते. मी जर 5 वर्ष प्रत्येक महिन्याला ₹1000 इन्व्हेस्ट केले तर माझी इन्व्हेस्टमेंट अमाउंट होते ₹60,000. मला मिळणार किती? 1,03,000. तीच इन्व्हेस्टमेंट मी जर 10 वर्ष चालू ठेवली तर मी भरणार 1,20,000, मला मिळणार 3,82,000. ₹1000चीच SIP मी जर 15 वर्षासाठी ठेवली तर मी भरणार 1,80,000, मिळणार किती? 11,00,000. आणि ₹1000चीच इन्व्हेस्टमेंट जर मी 25 वर्षासाठी ठेवली तर मला मिळणार 86 लाख रुपीज. म्हणजे 50 लाख माझे फक्त ह्या 5 वर्षामध्ये वाढतात आहेत. ₹1000ची इन्व्हेस्टमेंट पुढचे 30 वर्ष चालू ठेवली तर मी भरणार फक्त ₹3,60,000. पण मला मिळणार किती? 2,30,00,000 रुपये. कशामुळे शक्य झालं? तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमुळे ते शक्य झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIच्या स्मॉल कॅप फंडबद्दलची इन डिटेल माहिती सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती इतर कोणत्याही फंडबद्दल हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना तर हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. जर व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. म्हणजे जेव्हा आपले व्हिडिओ येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते टॉपिकसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.